दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट सुरू झालं. पटवर्धन यांच्या विनंतीनुसार कोर्टाने मिसेस मिर्लेकरांना समन्स काढलंय आणि त्या कोर्टात हजर आहेत. तुम्ही तुमचं काम चालू करा पुढे मिस्टर पटवर्धन, न्यायाधीश म्हणाले. पाणीनी उठून उभा राहिला. मी काल म्हणालो होतो की मला मिसेस मिर्लेकरांची साक्ष घ्यायची आहे, पण त्यापूर्वी मी आधी कालचं निवेदन पूर्ण करतो आणि मग साक्षीला सुरुवात करतो, पाणीनी म्हणाला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर युअर ऑनर, खून मिर्लेकरनं केलेला नसला तरी तो त्याच्या अशा साथीदारानं केला आहे की जो खून करण्यावाचून त्या व्यक्तीला गत्यंतरच नव्हतं. किंबहुना ती व्यक्ती खून करेल या अटीवरच मिर्लेकर रायबागीच्या ऑफिसात मोठा अपहार करायला तयार झाला. अर्थात या खुनाला ही साथीदार व्यक्ती जेवढी जबाबदार आहे तेवढीच सुज्ञा आणि मिर्लेकर जबाबदार आहेत. युअर ऑनर, हा खटला म्हणजे अनेक घटस्फोटांचं आणि तो मागणाऱ्या स्त्रियांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय करणाऱ्या उदगीकर नामक माणसाचं अजब मिश्रण आहे. सुज्ञा पालकर, मैथिली या दोघी उदगीकरच्याच आउटहाऊसमध्ये राहिल्या. तिथेच त्यांची हिमांगी उदगीकरशी मैत्री झाली. यामध्ये सुरुवातीला समोर न आलेलं आणखीन एक नाव म्हणजे मिसेस मिर्लेकर. आणि मिसेस मिर्लेकर म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती मृगा गोमेद आहे. सुज्ञा पालकरनं आपण रती आहोत असं भासवून माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा मर्डर वेपन असलेली रतीची बॅग ठेवली, मी त्यातल्या वस्तू तपासल्या तेव्हा त्यात रतीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर मला केरशी, विलासपूर असा पत्ता दिसला. तेव्हा कनक ओजसकडून मी माझ्या ऑफिसच्या इमारतीजवळच्या पार्किंगमध्ये विलासपूरचं रजिस्ट्रेशन असलेल्या कोणत्या गाड्या आहेत ते शोधायला सांगितलं. ते पार्किंग पेड पार्किंग आहे. तिथे विलासपूर रजिस्ट्रेशन असलेल्या 2 गाड्या होत्या. एक होती उत्क्रांत उदगीकरची आणि दुसरी UP 80-205 या नंबरची. ती होती मृगा गोमेदची. रती म्हणून माझ्या ऑफिसात आलेली सुज्ञा पालकरच होती. ती मृगाच्याच गाडीतनं आलेली होती. मृगा गोमेदनं पद्मराग रायबागीला मारल्यावर मर्डर वेपन सुज्ञाकडे दिलं. ते सुज्ञानं रतीच्या बॅगेत टाकलं आणि माझ्या ऑफिसात ती बॅग टाकली. म्हणजे मिर्लेकर, मृगा गोमेद उर्फ मिसेस मिर्लेकर आणि सुज्ञा एकत्र काम करत होते? न्यायाधीशांनी विचारलं. हो मिलॉर्ड. कणाद मिर्लेकर आणि सुज्ञा पालकर यांच्यामध्ये बरेच महिने प्रेम प्रकरण चालू होतं. मिर्लेकर आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित होता. ती यासाठी तयार झाली. तिला फक्त पैसे हवे होते. उदगीकरच्याच आउटहाऊसमध्ये तिची सोय करण्यात येणार होती. सुज्ञा पालकरच ते करून देणार होती. पण मृगाला खूप मोठी रक्कम पोटगी म्हणून हवी होती आणि तेवढी रक्कम मिर्लेकरकडे नव्हती. याला पर्याय म्हणून मृगानीच आपल्या नवऱ्याला अपहार करायला उद्युक्त केलं आणि ती रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करायला सांगितलं. मिर्लेकर ते करायला तयार झाला. पण ही गोष्ट जर रायबागीला कळली तर तो नक्की पोलिसांना कळवेल आणि मग सगळं संपेल अशी भीती मिर्लेकरला होती. म्हणून त्याने आपल्या बायकोला अड घातली की तसं झालं तर रायबागीचा खून करायचं काम तिला करावं लागेल. आणि कणाच्या दुर्दैवानं त्याचा अपहार पकडला गेला. आता ठरल्यानुसार मिसेस मिर्लेकर उर्फ मृगानं रायबागीला मारायचं होतं. त्यासाठी रायबागीचीच रिव्हॉल्वर वापरायची असं ठरलं.
रायबागीच्या अपार्टमेंटच्या किल्ल्या ऑफिसमध्येच ठेवलेल्या असत. कणाद मिर्लेकरला त्या सहज उपलब्ध होत होत्या. त्यांनी पद्मराग रायबागीच्या अपार्टमेंटमधून त्याचं रिव्हॉल्वर पळवलं आणि आपल्या बायकोला दिलं. सकाळी रती जेव्हा खासनीसला भेटायला बाहेर पडली, त्यानंतर मृगा रायबागीच्या अपार्टमेंटमध्ये आली आणि तिने झोपेत असलेल्या रायबागीच्या डोक्यात 2 गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते मर्डर वेपन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मृगाकडून सुज्ञाकडे पोचवण्यात आलं आणि सुज्ञानं रतीची बॅग चोरून ते रतीच्या बॅगमध्ये टाकलं आणि ती बॅग माझ्या ऑफिसात आणून टाकली. थोडक्यात युअर ऑनर, रायबागीनी प्रथम खरेदी केलेल्या रिव्हॉल्वरनंच खून झाला. हे रिव्हॉल्वर त्याच्याच घरातून मिर्लेकरनं चोरलं आणि बायकोला दिलं. यात कणाद मिर्लेकर, सुज्ञा आणि मिसेस मिर्लेकर म्हणजे मृगा गोमेद तिघेही सारखेच गुंतलेले आहेत, पण प्रत्यक्ष खून मात्र मिसेस मिर्लेकरनं केला. हा खून झाल्यावर एक महत्त्वाची गोष्ट या त्रिकुटाच्या लक्षात आली की रतीच्या अपार्टमेंटमध्ये रतीचं स्वतःचं रिव्हॉल्वर होतं. त्यामुळे रती असं म्हणू शकली असती की माझ्या बॅगमध्ये कुणीतरी हे रिव्हॉल्वर टाकलंय मला अडकवण्यासाठी. हे माझं नाही आहे. माझं रिव्हॉल्वर माझ्या घरी सुरक्षित आहे. तसं म्हणायची संधी मिळू नये म्हणून रतीच्या घरातलं रिव्हॉल्वर हलवलं जाणं महत्त्वाचं होतं. आणि म्हणून तातडीने सुज्ञा पालकर सोमवारी ऑफिस संपल्यावर विमानाने विलासपूरला गेली. तिने तिच्या अपार्टमेंटच्या डुप्लिकेट किल्ल्या बनवून घेतल्या होत्या. तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून तिने तिच्या घरून तिचं रिव्हॉल्वर चोरलं आणि ते कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवलं. पण मग हंगेरस खासनीसनं त्याच्या तिजोरीत ठेवलेलं मर्डर वेपन ज्या पाकिटात ठेवलं होतं ते पाकिट का कापण्यात आलं? त्या मर्डर वेपनच्या जागी रतीचं रिव्हॉल्वर ठेवायचा त्यांचा प्लान होता, म्हणजे रती त्यात अडकली असती. त्यांचा प्लान, त्यांचा म्हणजे नेमका कोणाचा? अर्थात कणाकचा. रिव्हॉल्वर त्याच्याच ऑफिसात अंगिरसच्या तिजोरीत ठेवलं होतं. त्याच्या तिजोरीच्या डुप्लिकेट किल्ल्या करून घेणं कणादला अवघड नव्हतं. ॲडव्होकेट भोपटकर यात सामील नाही आहेत. नाही. याचं कारण असं आहे की त्याची सेक्रेटरी सुज्ञाच्या सगळ्या हालचाली या ऑफिस सुरू होण्यापूर्वी किंवा ऑफिस कामकाजानंतरच्या आहेत. तसंच ऑफिसला सुट्टी असतानाच्या आहेत. भोपटकर जर या कटात असता तर त्याने रीतसर सुज्ञाला सुट्टी दिली असती किंवा कामकाजाच्या वेळेतच विलासपूरला जाऊ दिलं असतं. युअर ऑनर, आता मृगा गोमेद उर्फ मिसेस मिर्लेकर हिच्या बँक खात्याचा तपशील माझ्याकडे आलाय. रायबागी कंपनीच्या खात्यातून मृगाच्या खात्यात अपहार केलेली रक्कम जमा झालेली दिसेल. खुनाचा हेतू स्पष्ट होण्यासाठी हे पुरेसं आहे. मिस्टर पटवर्धन, अपहाराची रक्कम मृगाच्या खात्यात जमा झाल्यानंतर तिने रायबागीचा खून करायला नकार दिला असता तर? म्हणजे पोटगीचे पैसे मिळवणं हा तिचा हेतू जर खून न करता साध्य झालेला होता तर ती खुनाच्या भानगडीत पडेलच कशाला? खांडेकरांनी विचारलं. याचं कारण असं आहे खांडेकर की या बाबतीत कणाद मिर्लेकरने मृगाला चक्क गंडवलंय. अपहाराची रक्कम जरी मृगाच्या खात्यात जमा केलेली असली तरी मृगा जेव्हा ते पैसे काढायला बँकेत गेली तेव्हा बँकेने तिला सांगितलं की खातं चालवण्याचे अधिकार फक्त कणादला आहेत. त्यामुळे तिचा नाईलाज झाला आणि ती खून करायला तयार झाली. हे कसं शक्य आहे? खातं जर मृगाच्या एकटीच्या नावाने असेल तर ते चालवायचे अधिकार तिलाच असणार ना. अपहाराची रक्कम स्वतःच्या खात्यात जमा केली असती तर संशय आला असता, म्हणून खातं मृगा गोमेद नावानं म्हणजे लग्नापूर्वीच्या नावाने उघडलं. त्याचं पासबुक त्यांनी मृगाला दिलं. खातं उघडताना फॉर्मवर बऱ्याच सह्या करायला लागतात. त्याचवेळी कणाद मिर्लेकरनं
काही कोऱ्या कागदांवर तिच्या सह्या करून घेतल्या. अपहाराची रक्कम पचतीये असं लक्षात येताच मृगाच्या सहीचा पहिला कोरा कागद वापरून त्या खात्यात कणाद मिर्लेकर हे नाव वाढवावं आणि खातं संयुक्त नावानं करावं, तसंच हे खातं दोघांच्या एकत्रित सहीनं चालवावं असा अर्ज त्यांनी बँकेला दिला. अर्थात बँकेने तसा बदल केला. काही दिवसांनी त्यांनी मृगाच्या सहीचा दुसरा कोरा कागद वापरून आणि त्यावर संयुक्त खातेदार म्हणून स्वतःची सही करून बँकेला अर्ज दिला आणि खाते चालवण्याचे अधिकार केवळ एकट्या कणाद मिर्लेकरच्या नावानं करावेत असा अर्ज देऊन टाकला. बँकेने तो बदल केला. हे निवेदन करत असताना पाणिनी सतत मृगाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत होता. त्याच्या प्रत्येक वाक्याला ती अधिकाधिक चिडत असल्याचं त्याला जाणवलं. आता पाणिनींनी शेवटचं अस्त्र टाकायचं ठरवलं. युअर ऑनर, पाणिनी म्हणाला, पण तो बोलायच्या आधी न्यायाधीश ऋतुराज फडणीस म्हणाले, हे सगळं तुम्ही अत्यंत तर्कशुद्ध आणि परिस्थितीजन्य पुराव्याला धरून बोलताय, पण हे सगळं तुम्हाला कळलं कसं आणि त्याला पुरावा काय? माझ्याकडचा पुरावा लगेचच मी सादर करतोय, त्याआधी मला शेवटचं निवेदन करू दे, पाणिनी म्हणाला आणि त्यांनी पुन्हा मृगा गोमेदकडे बघितलं. ती चिडून कणादकडे बघत होती. युअर ऑनर, कोर्टाला अशी शंका येणं रास्त आहे की मिर्लेकरच्या म्हणण्यानुसार खून केल्यावर सुद्धा मृगाला मिर्लेकरनी रक्कम दिली नसती, तर मृगानं कणादला घटस्फोटाच्या कागदावर सहीच दिली नसती. पण कणादनी दिलेल्या साक्षीनुसार कणाद मिर्लेकर पोलिसांना जाऊन मृगानं खून केल्याचं सांगणार होता. त्यामुळे मृगाला फाशीची शिक्षा झाली असती आणि घटस्फोट न देता तो सुज्ञाशी लग्न करायला मोकळा होणार होता. पाणिनी म्हणाला आणि पाणिनीचं वाक्य संपायच्या आत मृगा जोरात किंचाळून कोर्टात बसलेल्या कणाद मिर्लेकरच्या अंगावर धावून गेली. हरामखोर, माझा वापर करून घेतलास आणि मलाच तू डबल क्रॉस करतोयस. मी खून केल्याची साक्ष दिलीस तू. तुला सोडणार नाही मी. कोर्टात एकदम सन्नाटा. न्यायाधीशांनी हातोडा आपटून कोर्ट शांत केलं. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन शपथ घेऊन बोला. तुम्ही जे बोलाल त्याचा वापर तुमच्याच विरुद्ध आरोप ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो याची जाणीव ठेवा. कायद्याने तुम्हाला न बोलायचा सुद्धा अधिकार आहे, फडणीस म्हणाले. पोलिसांनी मृगाला पकडून पिंजऱ्यात न्यायचा प्रयत्न केला, पण तिने त्यांना थांबवलं आणि स्वतःच पिंजऱ्यात आली. मी स्वाधीन होतीये कोर्टाच्या. मी खून केल्याचं कबूल करतीये, पण मला हे करायला माझा नवरा कणादनं भाग पाडलं. मला रक्कम मिळेपर्यंत या हरामखोराला मी घटस्फोटाच्या कागदावर सही करणार नव्हते, पण त्यांनी माझ्याविरुद्ध पोलिसांना सांगितलं आणि घटस्फोटाऐवजी मला फाशी द्यायचा प्लॅन करून माझा अडथळा दूर करायचा प्रयत्न केला. हा मला धक्का आहे. खांडेकर उठून उभे राहिले. युअर ऑनर, मिर्लेकरांनी जे साक्षीत सांगितलेलं नाही आहे ते मृगा गोमेदना सांगून मिस्टर पटवर्धन हे साक्षीदाराची दिशाभूल करतायत. खांडेकर, मृगा गोमेदनं पिंजऱ्यात येऊन शपथेवर गुन्हा कबूल केलाय. मला पाणिनी पटवर्धन यांच्या नाट्यमय उलट तपासणीचा जो अनुभव आहे त्यावरून माझा अंदाज आहे की मृगाकडून गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी ते हा डाव खेळलेत, न्यायाधीश म्हणाले आणि पाणिनी मिश्किलपणे हसला. युअर ऑनर, मृगा गोमेदनं आता शपथेवर गुन्हा कबूल केलाच आहे, तर मी सुद्धा काही गोष्टी कबूल करतो. मृगा आणि कणाच्या बँकेच्या खात्याबद्दल मला मिळालेली माहिती ही मी वैयक्तिक ओळखीतनं मिळवली. पुरावा म्हणून जर ती हवी असेल तर कोर्टाने बँकेला समन्स बजावून ती माहिती मिळवावी. न्यायाधीशांनी तशी कारवाई करायचे आदेश कोर्टाच्या लेखनिकाला दिले. मी मगाशी उल्लेख केल्यानुसार सुज्ञा, कणाद मिर्लेकर आणि मृगा तिघांनी मिळून हा कट रचला.
स्वतःची ॲलिबी निर्माण करण्यासाठी मिर्लेकर खुनाच्या दिवशी हरिपूरला गेला. तिथे त्याच्या गाडीची नोंद टोल नाक्यावर आहे. मृगाला सुद्धा ॲलिबी निर्माण करण्यासाठी हरिपूरच्या टोल नाक्यावर तिच्या गाडीची नोंद होईल अशी व्यवस्था त्यांनी केली, पण फक्त तिची गाडी ड्रायव्हर घेऊन गेला. मृगा चैत्रापूरलाच होती. पटवर्धन यांचं हे निवेदन म्हणजे त्यांचे अंदाज आहेत. पुराव्याशिवाय ते सगळं बोलतायत, भासवतायत मात्र असं की त्यांच्या समोर हे सगळं घडलंय. मी पुन्हा सांगतोय खांडेकर, मृगा गोमेदनी गुन्हा कबूल केलाय. आता जे काही घडलंय त्याचे पुरावे जमा करायची आणि मृगाविरुद्ध खटला उभा करायची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे. न्यायाचं मोठं तत्त्व हे आहे की हजारो अपराधी मोकळे सुटले तरी चालेल, पण एका निरपराधी माणसाला शिक्षा होता कामा नये. त्यासाठी आरोपीवरील आरोप सिद्ध होताना किंचितही शंका कोर्टाच्या मनात राहता कामा नये. या ठिकाणी मर्डर वेपनवर उमटलेले ठसे जरी रतीचे असले तरी ते खुनाच्या वेळी उमटलेले होते का आधीचे होते हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. तसंच खुनाच्या हेतूचा विचार केला तर रतीपेक्षा मिर्लेकर आणि मृगा यांना फायदा जास्त होता. मृगाने गुन्हा मान्य केला ही बाब बचाव पक्षाला बोनस ठरली आहे. हे खरं असलं तरी त्यासाठी ॲडव्होकेट पटवर्धन यांनी वापरलेली रणनीती कौतुकास्पद आहे आणि ही रणनीती अयशस्वी ठरून मृगानं गुन्हा कबूल केला नसता तरी माझं मत असं आहे की रतीला निस्संदिग्ध आणि निस्संशयपणे दोषी सिद्ध करण्यात सरकार पक्ष सक्षम ठरलेला नाही. हे कोर्ट आरोपीला निर्दोष मुक्त करतंय, न्यायाधीश म्हणाले. आणि श्रोते हो, अभय बापट लिखित मर्डर वेपन ही कादंबरी इथेच संपली. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.